उमरी पोद्दारचे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम. आमदार सुधीर मुनगंटीवार. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोद्दार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी 8,75,25,000 रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी 1,32,77,490 इतका रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारले आहे. हे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण सोहळ्यात केले. ग्रामस्थांच्या एकोप्याने आणि लक्ष्मण सल्लम, सोयाजी नामेवार यांच्या भूमिदानाने उमरी पोद्दार आरोग्य मंदिराला खऱ्या अर्थाने सामाजिक पाया मिळाला आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखावे, असे आवाहन यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी केले. या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सर्व आवश्यक सोयीसुविधा तसेच भविष्यात आजार उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत विनोद देशमुख यांनी निश्चय मित्र म्हणून तालुक्यातील 43 क्षयरुग्णांना दत्तक घेतले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. उमरी पोद्दार येथील प्राथमिक आरोग्य मंदिराच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, संध्या गुरनुले, अलका आत्राम, हरीश ढवस आदींची उपस्थिती होती.